सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता फक्त माझी तयारी बाकी आहे. चला तयारी करते. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे 27. तर आता मी चालले वारीला, म्हणजे शेगावला चालले आहे मी. हा व्हिडिओ आहे 27 जानेवारीचा, म्हणजे ज्या दिवशी पायदळ वारी निघाली होती. वारी निघाली होती 18 जानेवारीला आणि 10 दिवसाची वारी होती. तर आम्ही निघालो होतो 27ला, कारण 28 जानेवारीला आम्ही वारीसोबत पायदळ जाणार होतो. तर म्हणून मग ही जाण्याची सगळी तयारी सुरू होती. तर पहिले सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी मारून सगळं घर स्वच्छ करून घेतलं, झाडझूड फरशा सगळं काही केलं. त्यानंतर आंघोळ केली. आंघोळ करून पहिले बनवला स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये बनवली कोबी वाटाण्याची भाजी, पोळ्या, वरण भात कुकर लावला आणि त्यानंतर मग मी केली माझी तयारी करून छान बॅग भरली, डबा पॅक केला आणि आता आले आहे मंदिरमध्ये. तर मंदिरमध्ये आली मी आणि वैष्णवीने माझी बॅग आणि डबा गाडीने आणून दिला. मंदिर तर अगदी समोरच आहे, परंतु तिकडून तिने मग बॅग गाडीवर ठेवली आणि ती बॅग गाडीवर घेऊन आली आणि मी पायदळ आले. आणि सूर्यदेवाने इतके छान दर्शन दिलं होते. सकाळी 2-3 दिवस आभाळ होतं, परंतु आज ना छान सूर्य निघाला होता. म्हणजे सकाळचं सूर्याचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. त्यानंतर केली गाडीची पूजा आणि आता आम्ही निघालो आहे शेगावला. तर सगळ्याजणी होतो आणि सगळ्या लेडीजच होतो. 13 जणी होतो आम्ही आणि एक होते ड्रायव्हर दादा. तर इतक्या जणी होतो. आता तर शेगावला जायचं म्हटलं की सगळ्यांचा उल्हास खूपच असतो. सगळ्यांच्या बॅगा वर कॅरियर बांधून घेतल्या आणि आता आम्ही निघालो आहे शेगावच्या दिशेने. शेगावला जाताना कळमचे चिंतामणी गणपती बाप्पाचं पहिले मंदिर पडतं. तर पहिले कळमला गणपती बाप्पाचं छान दर्शन घ्यायला उतरलो आम्ही सगळ्याजणी. तिथे छान हातपाय धुवून फ्रेश झालो आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि इतकं छान वाटलं इथे येऊन, प्रसन्न. आणि इथे ना गणपती बाप्पाच्या खाली एक छोटासा असं गाभारा आहे आणि तिथून सारखी पाण्याची धार वाहत असते. तर ते मी काही व्हिडिओमध्ये शूट मला करता आलं नाही, परंतु तुम्ही जर कुणी जाल तर ते नक्की बघा. आणि खूप छान आहे मंदिर. आहे अगदी तळघरात असल्यासारखं आहे आणि जितक्या पायऱ्या आपण खाली येतो तितक्याच पायऱ्या वरती चढावं लागतं आणि मोठा छान परिसर आहे. तिथेच आम्ही मग सगळ्या जणींनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर पुन्हा इथेच आत्ताच अगदी 16 जानेवारीला की 15 जानेवारीला ही जी आहे शिवलिंग निघालं आहे. खूप खोल जमिनीतून शिवलिंग निघालं आणि इथे शिवलिंगाची जी प्रतिकृती तयार केली आहे ती अगदी वेगवेगळ्या याच्यामध्ये होती. म्हणजे जे पहिले खालचा बेस वेगळा, मधातला बेस वेगळा आणि नंदी वेगळा याप्रमाणे होतं. त्यांनी मग मूर्तिकाराकडून छान सगळं काही अरेंजमेंट करून तिथे जे शिवलिंग होतं ते स्थापित केलं आणि तिथून छान तिथं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही पुन्हा शेगावच्या दिशेने. तर तिथे अर्ध्यात दिसली आम्हाला पपई आणि पपई पाहून सगळ्या बायांना पपई खावाशी वाटली, म्हणून मग तिथे उतरलो आम्ही. पपई घेतली, छान 3 किलो पपई घेतली. पपई कापली आणि तिथे सगळ्यांनी पपई खाल्ली आणि साईडलाच छान शेती होती गव्हाची. तर तिथे छान मस्तपैकी फोटो काढले आणि आता पोचलो आहे अमरावतीला. अमरावतीला आल्यानंतर अंबाबाईचं दर्शन नाही घेतलं असं कधी झालंच नाही. तर मी तुम्हाला थोडक्यात दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे, त्यामुळे मग खूप जास्त काही घेण्यात आलं नाही. आणि हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर. तर अंबादेवी आणि महालक्ष्मी माता दोघींचं पण मंदिर अगदी जवळजवळच आहे. तिथे छान महालक्ष्मी मातेचं आणि अंबादेवीचं दर्शन घेतलं आणि खूप छान मार्केट आहे इथलं. अगदी तुम्ही मुखवटे, ज्वेलरी, देवांसाठी आणि खूप साऱ्या वस्तू आहेत घेण्यासारख्या. इथे पण आम्ही काही वस्तू खरेदी केल्या. आपल्या महिलांसाठी पण ज्वेलरी आहे तिथे. खूप सुंदर दुकानं आहेत आणि इथे पण छान दर्शन घेतल्यानंतर मग काही ज्यांना काही खरेदी करायची होती ती खरेदी केली आणि इथून आम्ही आता निघालो आहे डायरेक्ट शेगावला. तर समोरचं दर्शन काय घेतलं आहे आम्ही ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि इथून निघालो आता आम्ही शेगावला आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.